वक्फ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आज अलर्ट जारी करण्यात आला आहे। उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या 3 राज्यांमध्ये हा अलर्ट असणार आहे। अनेक ठिकाणी पोलिसांकडून ड्रोनद्वारे लक्ष ठेवलं जातंय। संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात येणार आहे। वक्फ विधेयकासंदर्भात आता मोठी खबरदारी घेतली जात असल्याचं आपण पाहतोय। केंद्र सरकारची भूमिका जी आहे ती वक्फ विधेयकासंदर्भात वेगळी आहे, मात्र त्याला इंडिया आघाडीचा अर्थातच विरोधकांचा विरोध होत असल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे एकंदरीत कुठलाच अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी काळजी घेतली जाते, खबरदारी घेतली जाते। तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचं वक्फ सुधारणा विधेयक याला पाठिंबा दिसतोय। पक्षाच्या वतीने खासदार श्रीकांत शिंदे लोकसभेमध्ये बोलणार आहे। आपण जर बघितलं तर लोकसभेमध्ये आज हे विधेयक मांडलं जाणार आहे आणि याला मात्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेला आहे। वक्फ सुधारणा विधेयक जे आहे ते योग्यच आहे असं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं म्हणणं आहे। तर लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाच्या चर्चेसाठी एनडीएला 4 तास 40 मिनिटांचा वेळ आहे। एनडीए मधील मित्रपक्षांना चर्चेसाठी केवळ 40 मिनिटांचा वेळ आहे। 4 तास सभागृहामध्ये भाजपचेच खासदार बोलणार आहे। भाजपचे 7 खासदार लोकसभेमध्ये बोलतील। जगदंबिका पाल, तेजस्वी सूर्या, अनुराग ठाकूर, निशिकांत दुबे लोकसभेमध्ये बोलणार आहेत। भाजपचे महत्त्वाचे चेहरे, महत्त्वाचे खासदार आज लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक मांडतील।